श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यात भीषण स्फोट, 9 पोलिसांचा मृत्यू तर 30 जण जखमी। फरीदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट, फॉरेन्सिक टीम तपासणीसाठी घेत होती नमुने। बिहार विधानसभेच्या सर्व 243 जागांचा निकाल जाहीर। एनडीएला 202 जागा, भाजप पहिल्या क्रमांकावर तर नितीश कुमारांचा जेडीयू दुसऱ्या क्रमांकावर। महागठबंधनला केवळ 34 जागांवर यश। काँग्रेसमध्ये लवकरच मोठी फूट पडेल, बिहारमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींची भविष्यवाणी। मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस असा उल्लेख करत मोदींची घणाघाती टीका। बिहार तो झाकी है, मुंबई अभी बाकी है। बिहारच्या विजयानंतर महाराष्ट्र भाजपचा नारा। बिहार निवडणूक हा ट्रेलर, खरा पिक्चर मुंबई महापालिकेत दिसणार, अमित साटमांचं वक्तव्य। अजित पवारांना अंधारात ठेवून बिहार विधानसभा लढवण्याचा निर्णय। अजित पवारांच्या निर्णयाशिवाय बिहार विधानसभेत 16 उमेदवार रिंगणार, सांगूनही उमेदवार उभे राहिल्यानं अजित पवारांची नाराजी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती 50% ठिकाणी युती करेल तर 50% ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याची माहिती। कुठे युती होणार कुठे नाही याकडे लक्ष। मुंबईच्या दादर परिसरामध्ये बॅनर लावत भाजपने ठाकरेंना डिवचलं। परिवाराचा नाही मुंबईचा सेवक तोच नगरसेवक, बॅनरवर आशय। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेचा 50% जागांवर दावा। भाजपकडे 50% जागांसाठी आग्रह धरण्याची शिंदेंच्या शिवसेनेची तयारी। शिंदेंच्या शिवसेनेचा जागा वाटपात भाजपला लहान भाऊ बनवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा। नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑफलाईन सुद्धा अर्ज भरण्याची सवलत। शनिवारी आणि रविवारीही भरता येणार उमेदवारी अर्ज। सदस्यपद आणि थेट अध्यक्षपदासाठी अर्ज भरता येणार। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी, चौकशी समिती रद्द करण्याचीही मागणी।